अगं माऊ, सकाळचे 9 वाजले ते बाळा. तुला नाश्त्यासाठी काय बनवू? अरे 9 वाजले? हो, 9 वाजून गेले. इतक्या लवकर? हो, मग तुला काय पाहिजे आता नाश्त्याला? पटकन काहीतरी असं होईल कर. काय देऊ? ठीक आहे, बरं, पोहे करून देते. तिला पोहे खूप आवडतात. रोज दिले तरी ती कंटाळत नाही पोहे खायला. आता आपण कांदा पोहे करतो, तर पोहे कसे भिजवायचे ते तुम्हाला आधी दाखवते. पोहे सगळीकडे एकसारखे छान धुवून घ्यायचे. कधी पाण्यात भिजत नाही ठेवायचे पोहे. पाणी पूर्ण निथळायचं आणि जरा क्रॉस ठेवायचा, म्हणजे राहिलेलंही पाणी निघून जातं. आणि पोहे भिजवल्यावर उघडे कधी ठेवायचे नाही आहे, ते पहिले झाकून ठेवायचे, म्हणजे पोहे असे मऊसूद होतात. ओ बाबा, लवकर आजीला ते चिराचिरी करून द्या, मला खूप भूक लागली आहे. लवकर होतील पोहे तुम्ही मदत केली तर. नातीला भूक लागलेली आहे. आता पोह्याची तयारी करतो आहे. त्यासाठी कांदा लागणार आहे, तो कांदा कापायला घेतलेला आहे. हे तर भिजून झालेत. आता पोहे करायला घेऊ आपण. आता मी ते तेल टाकले, तेल तापायला ठेवले. तेल तापले की आपण याच्यात शेंगदाणे तळून घेणार आहे, कारण तळलेले शेंगदाणे माझ्या नातीला खूप आवडतात. प्रत्येक पोह्याच्या घासाबरोबर त्याला शेंगदाणा असतो आणि आवडीने खाते ते असे शेंगदाणे तळून टाकले की. हे शेंगदाणे असे लाल तळून झाले की आपण काढून घेऊ. शेंगदाणे तळले की नाही कसं कळतं की बघा, हे जे दोन्ही बाजू असं आपण म्हणतो तोंड फुटल्यासारखं, ते दोन्ही असा छान असा आवाज येतो फुटल्याचा. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, थोडासा हिंग, कढीपत्ता, त्याच्यावर आपण मिरची टाकणार आणि कांदा. हे आमच्या मालकांनी चिरून दिलेलं आहे सगळं, मला मदत करतात ते. हे छान परतून घ्यायचा कांदा, मिरची, कढीपत्ता. आणि कांदा परतण्यासाठी आपण थोडंसं मऊ कांदा होण्यासाठी मीठ घालतो. तर कांदा जास्त करपवायचा पण नाही, जास्त कच्चा ठेवायचा नाही, असं सारखं हलवत राहायचं. कांदा खूप छान होतो. बघा, इथं छान असा कांदा परतून झालेला आहे. जास्त करपवला पण नाही, जास्त कच्चा पण नाही आहे. हे असा छान लागतो कांद्या पोहेला कांदा. हळद टाकणार आहे आणि रंग कलर येण्यासाठी लिंबाचा रस पिळणार आहे, 2 थेंब. हळदीचा रंग खूप छान दिसतो. आता बघा, तुम्हाला दाखवते. आता आपण जे पोहे भिजवले होते, आपण झाकून ठेवले होते, तर ते पोहे आपण आता हे करायचं, एकसारखं करून घ्यायचं. हे असे झालेले आहेत, तर हे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे कसं गाठी होत नाही आहेत आणि छान लागतात पोहे. हे सगळे एक 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 असं मिक्स मोकळे करायचे आहेत गाठी झालेल्या. झाकल्यामुळं असं छान पोहे मऊसूद होतात, एकसारखे पोहे होतात. तर पोहे खायला आमची माऊ येईल, तिला खूप आवडतात हे पोहे. एकसारखे हलवायचे, म्हणजे कलर छान येतो. बघा किती छान कलर आलेला आहे पोह्यांना आणि एकदम मोकळे सळसळीत पोहे झालेले आहेत. कुठं लागले नाही, काही नाही. कलर पण छान आलेला आहे. तर आपण त्यात घालू आता मीठ. मीठ घालून झालं तर थोडीशी शेवटी साखर टाकणार आहे. साखरेने खूप छान लागतं, तिखट गोड. आपण शेवटी टाकणार आहे कोथिंबीर. आता ही कोथिंबीर टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं आपण याला वाफ आणणार आहे. तर पुन्हा एकसारखं आपण परतून घेऊ ती कोथिंबीर, ते की आपले पोहे खायला तयार. छान झाले ते पोहे आपले. कलर पण छान आलेला आहे.
चल पिलो, हे बघ गरमागरम पोहे आणले त्या आजीने. तुझ्या आवडीचे आहेत ना, तुला आवडतात ना हे पोहे. कसे झालेत सांगा. यम्मी. थँक्यू. तुम्हाला जर आजी नातीच्या किचन मधलं खाऊ आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोवर संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. वा.